सावली बारच्या वादावरून मंत्री योगेश कदम अडचणीत आल्यानंतर कदम कुटुंबीय बॅकफूटवर आलेत। कदम कुटुंबियांनी सावली बारचा ऑर्केस्ट्रा परवाना परत केलाय। कदम यांनी सावली बार ज्या व्यक्तीस चालवण्यास दिला त्याच सोबत करारनामाही रद्द केलाय। ऑर्केस्ट्रा परवाना असताना लेडीज बार चालवत असल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली होती। त्यानंतर विरोधकांकडून योगेश कदम यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली जाते। आणि आता या संदर्भातली महत्त्वाची अपडेट म्हणजे या बार मधील ऑर्केस्ट्रा परवाना योगेश कदम यांनी सरेंडर केलाय। त्यासोबत हा बार चालवण्यास ज्या व्यक्तीकडे दिला होता त्याच्यासोबतचा करारनामा देखील रद्द करण्यात आला। सावली बारवरून वाद इतका पेटला, विरोधकांनी टीका केली आणि आता विरोधक राजीनाम्याची देखील मागणी करतायत। त्यामुळे सध्या योगेश कदम यांनी सावध भूमिका घेतली असं म्हणावं लागेल। त्यांनी ऑर्केस्ट्रा परवाना सरेंडर केलाय। कदम कुटुंबीय अर्थातच बॅकफूटवर आलेत, कारण अनेक टीका त्यांच्यावर करण्यात आला, राजीनाम्याची मागणी देखील करण्यात आली। त्यामुळे आता पुढे काय निर्णय होतो हेच पाहणं महत्त्वाचं ठरतं। योगेश कदम आणखी किती अडचणीत सापडतायत, त्यांच्यासाठी हे पुढे किती कठीण होतंय ते देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण सध्या तरी त्यांनी ऑर्केस्ट्रा परवाना सरेंडर केलाय। सावली बारवरून वाद मोठ्या प्रमाणात पेटला, विरोधकांकडून टीका केली जाते, सातत्यानं अजूनही टीका केली जाते। माणिकराव कोकाटेंवर जशी कारवाई केली तशी योगेश कदम यांच्यावर कारवाई होणार का याकडे देखील अवघ्या राज्याचं लक्ष लागलंय। त्यामुळे आपण म्हणू शकतो सावली बारच्या वादावरूनच मंत्री योगेश कदम आता चांगलेच अडचणीत आलेत असं म्हणावं लागेल, कारण कदम कुटुंबीय देखील बॅकफूटवर आलेत। या कुटुंबियांनी सावली बारवरचा ऑर्केस्ट्रा परवाना हा परत केलाय आणि शिवाय हा बार ज्या व्यक्तीस चालवण्यास दिला त्यासोबतचा करारनामा देखील रद्द करण्यात आलाय। विरोधकांनी मोठ्या प्रमाणात टीका केली, राजीनाम्याची मागणी देखील होतीये, कारण माणिकराव कोकाटे यांचं देखील खातं बदलण्यात आलं। त्याचसोबत आता योगेश कदम यांच्यावर देखील काही कारवाई करण्यात येईल का हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।